संदर्भात ताजे अपडेट घेण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत आहेत. मी उमेशकडे पुन्हा जाणार आहे. उमेश, आपण पाहतो एकाच वेळी बऱ्याच घडामोडी आज घडतायत. खरं तर आपण पाहते महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यात आला. राजधानी दिल्लीमध्ये संसदेच्या आतमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. 3 ते 4 वेळा सभागृह जे आहे ते तहकूब करण्यात आलं. संसदेच्या बाहेर बऱ्याच घडामोडी घडतायत. तर सीजेपीचं शिष्टमंडळ यांच्यासोबत सीजेपीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये चर्चा झाली. तर अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची सुद्धा भेट झाल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत काय सांगशील या सविस्तर घडामोडीबद्दल? कारण जर आपण सगळी ही घटना जर पाहिली तर संपूर्ण देशाच्या केंद्रस्थानी ही घटना आहे. कारण गेल्या 22 दिवसापासून ज्याप्रमाणे जंतर मंतरवरती संपूर्ण म्हणजे फक्त दिल्लीतलेच विद्यार्थी नाही तर देशभरातून हे सगळे विद्यार्थी आले. त्यांनी या सगळ्या संदर्भात निषेध व्यक्त केला आणि धर्मेंद्र प्रधानांचे राजीनामा असेल किंवा मग संसद चलो ही हाक दिली असेल. या सगळ्या बाबतीत गेल्या 22 दिवसापासून संपूर्ण देशभरामध्ये कुठे ना कुठे एक राग तरुणांच्या मनामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालाच होता. मात्र आज या सगळ्या रागाला कुठेतरी रस्ता मिळालाय, कुठला तरी वाट मोकळी झाले असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही. कारण ज्या प्रकारे संसद चलोची हाक या विद्यार्थ्यांनी दिली आणि आज सकाळी 10-10:30च्या नंतर संसदेच्या दिशेने हे सगळे तरुण मंडळी निघाली, त्यानंतरच या सगळ्या घडामोडींना तो वेग आलेला पाहायला मिळाला. ज्या अर्थी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला गेला त्यावेळेस कोणतीही चर्चा या विद्यार्थ्यांबरोबर करण्यात आली नाही. इव्हन कोणताही मंत्री म्हणजे अगदी अर्धा किलोमीटरच्या आसपास जंतर मंतर मैदान हे संसदेच्या आसपास असेल, मात्र कोणताही मंत्री एक सद्भावनेने तिथपर्यंत पोहोचला नाही. विद्यार्थ्यांची चर्चा केली नाही. आंदोलक सोनम वांगचुक असतील किंवा मग अभिजित दिपके असतील यांच्यासोबत कुठली चर्चा करण्यात आली नाही. याचा राग या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये का सरकार विद्यार्थ्यांना काही मानतंय का नाही मानत. कारण एक विद्यार्थी हा देशाचं भविष्य असतं आणि त्या भविष्य कुठेतरी खराब होतंय. पेपर लीक होत असल्या कारण 22 लाख विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आणि जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला. एवढी मोठी घटना होता नाही. केंद्र सरकार कुठे हलताना दिसत नाहीये, विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करत नाहीये, त्यांच्या नेमक्या मागण्या करत याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. तो राग आज आपल्याला सगळ्या रस्त्यावर पाहायला मिळाला आणि हा रस्त्यावरचा राग, विद्यार्थ्यांचा राग आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधात. पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी उमेश करंजकडे जाणार आहे. उमेश, आपण पाहतोय सीजेपीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये भेट झाली. तब्बल 2 तास वाट पाहावी लागली, मात्र 10 मिनिटं चर्चा झाली. ह्या 10 मिनिटं जी काही चर्चा झाली त्याबाबतची काही माहिती मिळाली आहे का? 10 मिनिटं चर्चा झाली आणि 10 मिनिटं चर्चामध्ये जे विद्यार्थी जे शिष्टमंडळ जेपी नड्डा यांना भेटलं त्यांचं प्रमुख मागणी हीच होती की सगळ्यात पहिला तर तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या. यासोबतच जे सोनम वांगचुकना ज्या प्रकारे उचलून त्यांना रुग्णालयात नेणार त्याबाबतची नाराजी देखील जी आहे ती या शिष्टमंडळाने व्यक्त केलेली आहे. आणि यासोबतच गेल्या 22 दिवसापासून शिष्टमंडळाचे किंवा मंत्री किंवा केंद्र सरकारकडून कोणीही इकडे जंतर मंतरवर पोहोचले नाही याबाबतची नाराजी तर व्यक्त करण्यातच आली. मात्र या सगळ्यावरती ठोस जी तोडगा आहे तो निघाला पाहिजे. मात्र केंद्र सरकार या सगळ्या संदर्भात काय करते? गेल्या 22 दिवसापासून ज्यावेळेस जंतर मंतरवरची सगळी तरुण मंडळी बसली होती त्यानंतर केंद्र सरकारचं कोणी प्रतिनिधी तिथपर्यंत का पोहोचलं नाही, सगळी नाराजी जी होती या 10 मिनिटांमध्ये बोलून दाखवली होती. आणि याबाबतची दिलगिरी देखील जी आहे ती केंद्र सरकारकडनं किंवा जेपी नड्डांनी या विद्यार्थ्यांकडे या शिष्टमंडळाकडे बोलून दाखवली असल्याची माहिती आहे. मात्र आता सध्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे का याबाबतची कोणतीही स्पष्टता अजून तरी आलेली नाही. ज्या प्रकारे अमित शहा आणि जेपी धर्मेंद्र प्रधान यांची बैठक झाली, या बैठकीमध्ये जी मुख्य मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याबाबत, त्याबाबतची चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे. याबाबत काही कोणतीही शंका नाहीये. मात्र याबाबतचा निर्णय नेमका काय झालेला आहे तो अजून समोर आलेला नाही. त्याच्यामुळे शिष्टमंडळावर जेपी नड्डा यांनी जी चर्चा झाली त्याचं कुठे फलित सध्या तरी दिसत नाहीये. कारण जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही आणि त्यासाठीच विद्यार्थी आक्रमक आहेत. अजूनही संसद भवनामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न हे सगळे विद्यार्थी करतायत. अजूनही संसद भवन परिसरामध्ये जर हे विद्यार्थी शिरले तर अजूनही अभूतपूर्व जी आहे ती कुठेतरी गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि तो गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी सरकारला कुठली तरी ठोस पावलं उचलावी लागणार. आणि या ज्या काही घडामोडी सध्या दिल्लीमध्ये घडतात तिथे कुठेतरी केंद्र सरकारला पुढाकार घ्यावा लागणार, तरुणांसाठी काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आणि तरुणांना देखील कुठे ना कुठे शांततेच्या मार्गामध्ये हे सर्व निर्णय जर केंद्र सरकार घेत असतील तर त्यामध्ये कुठेतरी शांतता या सगळ्या आंदोलनामध्ये असायला पाहिजे. कुठेही जो गालबोट आहे या आंदोलनाला लागू नये याचा प्रयत्न देखील तरुणांनी केला पाहिजे आणि तो आतापर्यंत तरी होताना दिसतोय. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेते, राजीनामा घेतला जाणार आहे का नाही हे प्रश्न अजूनही अनुत्तरित असलेले पाहायला मिळतात. नक्कीच सुमेश, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा अपडेटसाठी.
संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन चिघळलंय. पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे. जंतर मंतरवरून हे युवकांचं वादळ आता संसद भवनाकडे रवाना झालंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.